जेजुरीचं दर्शन झालं बघा. आता निघालो आम्ही पुढं अष्टविनायकला. पहिला जेजुरी केली. टेळकोट टेळकोट घे, टेळकोट टेळकोट घे. जय मल्हार. प्रथम दर्शन झालं आमचं जेजुरीचं. आलो बर का मी मयुरेश्वर मंदिर, मोरगावचा गणपती. पोचलो बघा मोरगावच्या गणपतीला. हे बघा आमचे सगळे गाडीतली लोक. अजून एक गाडी गेली पुढं. मोरगावचा मोरेश्वर सिद्धिविनायक, सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती दुसरा सिद्धिविनायक. थेऊरचा चिंतामणी गणपती. ते कशाचं झाड आहे? मला तसंच वाटायला कवटाचं झाड आहे ना. रांजणगावचा गणपती. आम्ही ओझरला पोहोचलेलो आहे आणि ही बघा अशा प्रकारे बेड दिलेले आहेत. बाजूला पण असे रूम दिलेले आहेत सगळ्यांना. तर एका बेडवर आम्ही असं तिघी मैत्रिणी आहे बघा. हे बघा मी तिघी मैत्रिणी एका बेडवर आहेत. तर छान आहेत रूम. ओझरला तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर मला सांगा. स्क्रीन हे मेसेज करा मला कुठं जायचं काय जायचं, मी तुम्हाला नंबर देईन. कारण क्लीन पण आहेत सगळं. गरम पाण्याची सोय आहे सकाळी. त्याच्यामुळं आम्ही मंदिराच्या जवळ बुक केलं आणि आता मंदिरातून महाप्रसाद घेण्यासाठी चाललो आहे आता. हां चला. ओझर इथे महाप्रसाद आहे ओझरला. त्यासाठी आम्ही हे कुपन काढलेले आहेत आणि अक्कलकोटसारखी इथे जेवायची व्यवस्था आहे बघा सेम. ओझरला अशा प्रकारचे जेवण मिळतात बघा. आमच्या सोबत असलेले सगळेजण आले होते. विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. रात्री आम्ही ओझरला मुक्काम केला. आमचा ओझरचा आहे चौथा गणपती आणि दुसऱ्या दिवशी 4 गणपतीचं दर्शन. तर माझी मैत्रीण एक उठून आंघोळ वगैरे करून वेणी घालत होती. अजून मी उठलेच नव्हते. ती लवकर उठली ती खूप. मग तिच्यानंतर मी उठले. माझ्यानंतर मग दुसरी माझी मैत्रीण उठली. खूप छान झोप झाली. थकलो होतो आम्ही खूप. तर तिला पण म्हणत होती तू अगोदर उठ. ती म्हणत होती मला तू अगोदर उठ. मग तिच्या अगोदर मीच उठले. मग मी आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो तिथून. रात्रीच दर्शन झालं होतं आमचं. मग त्या दिवशी आम्ही परत दर्शन नाही घेतलं. सकाळी दर्शन घेतलं नाही आम्ही. मग सकाळी निघालो लवकर तिथून. तर अशा प्रकारे आमचे 4 गणपतीचं दर्शन पूर्ण झालं एका दिवसामध्ये.